नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मी मनीषा तुमच्यासाठी आज स्पेशल बनवायचं म्हटलं तर आज मी केळीच्या कापा बनवते. लास्ट टाइम मी चूरणाच्या कापा दाखवलेला, पण त्यांचा प्रतिसाद बघून, तुमचा भरघोस प्रतिसाद दिला तो बघून मला वाटलंय की आपण परत अजून एक कुठलेही नवीन किंवा वेज लोकांसाठी अजून एक तशाच प्रकारची कुठेही रेसिपी करावी म्हणून मी केळीच्या कापा दाखवते आहे. या पण मी तुम्हाला दोन प्रकारचे दाखवणार आहेत, एक रवा लावलेली आणि एक विदाऊट रव्याची. तर आपण चला सुरुवात करूया. तर चला आपण बघूया कशा करायच्या त्या. तर इथे मी कच्ची केळी घेतल्यात. कच्च्या केळ्यांच्या प्रकारामध्ये पण खूप प्रकार येतात. ही अशी लहानवाली बुटकी पण येते, लांबडी पण येते. तुम्हाला जी हवी ती तुम्ही घेऊ शकता. फक्त आपल्याला कच्ची केळी बघून घ्यायची. बघा ही कच्ची घेतली मी. ठीक आहे. तर आपण हे पाठीमागचं आणि पुढचं डेट असतं ते आपण आधी कापून घेऊया आणि सोलून घेऊया. आपण जेव्हा परत आपण हे कापतो ना डेट, तेव्हा केळ्याला डिंक असतो, तो तुम्ही बघू शकता चिकट असतो. तर तुम्ही हवं असल्यास हाताला तेल पण लावून घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला हाताला डिंक लागणार नाही. आणि आपल्याला असं सोलून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली सगळी केळी सोलून झाली आहे, तुम्ही बघू शकता. तर बघा अशा प्रकारे आपण आता या कापा करून घेणार आहोत. कापा करताना मित्रांनो जरा सांभाळून, कारण की केळ्याला डीक असतो, हाताला चिकटतात, पटकन कट होण्याची शक्यता असते, त्यामुळे जरा काळजीपूर्वक. तर बघू शकता मित्रांनो मी एवढ्या जाड कापा केलेत. तर तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही जाड पातळ करू शकता, पण पातळ केलं तर ते तुटतात किंवा ब्रेक होऊ शकतात मध्ये, त्याच्यामुळे मी जाड घेतलेत. आणि तशी कच्ची केळी आपली लगेच शिजते, त्यामुळे आपल्याला काही प्रश्न येत नाही की आपण त्यांनी उकडून घ्यायचं वगैरे असं काय नाही. बघा आता मी एवढ्या जाड ठेवलेत. तुम्ही हवे असल्यास सुरीने पण कट करून घेऊ शकता. मी इथे एक चमचा, एक किंवा अर्धा चमचा मी याच्यात आवळ मिक्स करते. तुम्हाला आवळ असल्यास तुम्ही स्किप पण करू शकता, पण जरा आंबट तिखट खायला जरा छान वाटतात म्हणून मी आवळ घालते इथे. काश्मीरी मिरची पावडर 1 ते 1.5 चमचा, हळद अर्धा चमचा, मालवणी मसाला 1 चमचा. मालवणी मसाला आमचा तिखट पण आहे, जर तुम्हाला अजून तिखट हवी असेल तर तुम्ही लाल तिखटही ऍड करू शकता. तर मी इथे मालवणी मसाला घेतला, हा पुरेशा प्रमाणात तिखट पण आहे आणि चवही आहे. चवीनुसार मीठ, तर आपलं सगळं टाकून झालंय मसाले. आता मी याच्यात मॅरिनेशन करून घेते याला. आता प्रत्येक कापाला व्यवस्थित मीठ मसाला लागला पाहिजे. तर बघा मंडळी, आपले सगळे कापांना मीठ मसाला व्यवस्थित लावून झालाय. सगळ्या
कापांना व्यवस्थित लावला गेला पाहिजे बघा. तुम्ही बघू शकता सगळ्या कापांना आपण व्यवस्थित मीठ मसाला लावून घेतलाय. आता हे आपल्याला अर्धा तास ठेवायचंय मॅरिनेशन करत. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर किमान 10 ते 15 मिनिटं तरी तुम्ही याला मॅरिनेशन करून ठेवा. आता आपलं हे मॅरिनेशन करून झालंय. चला पुढच्या करू. तर मंडळी बघा, आता आपलं हे मॅरिनेशन करून झालंय. अर्धा तास आपण ठेवलं होतं. बघू शकता याला चांगलं आता पाणी सुटलंय, म्हणजे आपला रवाही व्यवस्थित कोट होऊ शकतो याला. बघा व्यवस्थित आपल्याला सगळ्या कापांना व्यवस्थित मॅरिनेशन करून झालंय आपलं. तर मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे रव्याचे पण करून दाखवणार, विदाऊट रव्याचे पण करून दाखवणार. ते मी इथे रवा घेतलाय. हा रवा मी बारीक घेतलाय, बघू शकता. जाडा रवा नाही घेतला, मी बारीक घेतलाय. बारीक रवा हा मस्त सगळा कापांना व्यवस्थित लागतो. तुम्ही रवा नको असल्यास तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता. तर मी याच्यात थोडंसं काश्मीरी मिरची पावडर टाकते. थोडंसं काश्मीरी मिरची पावडर टाकते. थोडीसं नावाला मीठ घालते, कारण की आपल्या कापांना लावलंय मीठ, परत उगाचच खार व्हायला नको. थोडीसं नावाला मीठ घातलंय. तुम्ही दोन्ही पाहिजे तर दोन्ही मिक्स करू शकता, तांदळाचं पीठ प्लस आपला रवा पण. तर इथे मी चांगले व्यवस्थित मिक्स करून घेते. तर आपण याला रवा लावून घेऊया. व्यवस्थित चारी बाजून आपल्याला रवा लावून घ्यायचा याला. जरासं टॅप करून आपला एक्स्ट्रा रवा काढून घ्यायचा सगळं. बघू शकता तुम्ही फिश सारखे एकदम आपले पीस पडले, त्याचे तुकडे. ते इथे आपला जर तवा तापलाय, आता मी आधी लावून घेते व्यवस्थित. आता आपण बाजूने तेल सोडणार आहोत. आणि चांगले क्रिस्पी होईपर्यंत एका बाजूने भाजून घेणार आहोत. तर बघा आता आपली एक बाजू पूर्ण भाजून झाली आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने पण परतोय, ते भाजून घ्यायचे चांगले. तर डाळून पलटून घेऊया. आता आपले सगळे पलटून झाले. आता आपण दुसऱ्या बाजूने पण चांगलं तेल सोडणार आहोत. चांगले क्रिस्पी होईपर्यंत भाजणार आहोत. आपल्याला मीडियम फ्लेम वरती फ्राय करायचे आहेत. जास्त हाय फ्लेम वरती फ्राय केलं तर आपण ते वरचं फक्त कोटिंग झाले, आत नाही कच्चा होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण मीडियम फ्लेम वरती आपण हे करणार आहोत.
तर आपली दुसरी बाजू पण आपण शिकून घेऊया. बघू दुसरी बाजू पण झाली आहे का. तर मित्रांनो हे बघा, तर दुसरी पण बाजू झाली आहे. बघा म्हणजे आपण कच्चा पेय कसा बघायचं शिजलेलं बघा. बघा पूर्णपणे आपलं केळ जाते, आपलं केळ शिजलंय आणि केळ शिजायला जास्त काही वेळ लागत नाही. अवघे 5 मिनिटात केळ शिजतं कच्चं केळ. तर आपल्या या कापा झाल्या आहेत, आपण काढून घेऊया. तर बघू शकता आपल्या इथे तर रवा फ्राय झाले आहेत करून. आता आपण साधेवाले बनवून घेतो. रव्यासाठी आपण हे पहिल्या आधी लावून घेणार आहोत व्यवस्थित. भातने थोडं तेल सोडून घेणार आहोत आणि एक बाजू व्यवस्थित भाजून घेणार. आता बघूया आपण आपली कापा एका बाजूने भाजली का. तर बघा आपली कापा एका बाजूने चांगली भाजली आहे. दुसरी बाजू पण आपण तेल बघूया. आपण खालची बाजू भाजली का. आपली खालची बाजू भाजली आहे. आता आपण एक्सेस ऑइल काढून घ्यायला याच बाजूने थोडं लावणार आहोत, म्हणजे जे आपले जास्त तेल असेल ते निथळून जाईल. मंडळी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपले 2 प्रकारचे केळीच्या कापा तयार आहे. तुम्ही हे स्टार्टर म्हणून उत्तम प्रकारे खाऊ शकता. जर रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा. तर चला तर भेटू पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत. बाय, टेक केअर.